सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातामधून एक मोठी बातमी समोर येत आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावर बलकरचा झालेल्या अपघातामध्ये 3 व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामध्ये तौहीद माजिद कुरेशी वय वर्ष 20 राहणार सर्वोदय नगर सोलापूर, आसिफ चांद पाशा बागवान वय वर्ष 45 राहणार दरगो पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर, तर विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर या तिघांचा मृत्यू झाला आहे। तर 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे या 3 मयतांपैकी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले विवेकानंद लिंगराज यांचा देखील मृत्यू झाला आहे। त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच जिल्हा परिषदेमधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे। विवेकानंद लिंगराज हे जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत होते। राज्यस्तरीय संघटनेचे देखील ते पदाधिकारी राहिलेले आहेत। जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी अधिकारी यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते। विवेकानंद लिंगराज यांच्या निधनामुळे जिल्हा परिषदमध्ये देखील हळहळ व्यक्त केली जात आहे। अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे धाव घेऊन ही बातमी खरी आहे का याची खात्री करताना पाहायला मिळत होते। विवेकानंद लिंगराज यांच्या अपघाती निधनाची वार्ता कळताच सर्वांना धक्का बसलेला आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावर बलकरच्या या अपघातामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर इतर अनेक जण जखमी झालेले आहेत। दरम्यान जिल्हा परिषदेचे अधिकारी विवेकानंद लिंगराज यांच्या निधनाबद्दल अविनाश गोडसे यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूयात। गोडसेजी नमस्कार। नमस्ते। जिल्हा परिषदेतील एक आपले मित्र अपघातात मृत्यू झालेला आहे, एक वार्ता कळलेली आहे, काय माहिती आहे विवेक लिंगराज यांच्या संदर्भात? अत्यंत वाईट बातमी कळली। आज आम्ही दिवसभर मिळून होतो, अभिलेख वर्गीकरणाचं काम चालू होतं। आणि लिंगराज साहेब सर्व कर्मचाऱ्यांसाठी झटणारे होते। त्यांना सर्व कर्मचाऱ्याबरोबर आपुलकी होती आणि त्यांच्या संघटनेमध्ये राज्य सचिवाच्या पदावर कार्यरत होते। कुठली संघटना होती त्यांची? ती कर्मचारी ओंकारपणे संघटना। आणि परत तिथंच आमचे सगळे सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कर्मचारी काम करत होतो। बर स्वभाव मनमिळाव होता, सर्वांना घेऊन चालण्याची त्यांची नीती होती। परवा क्रीडा स्पर्धा झाल्या, क्रीडा स्पर्धा स्नेह संमेलन मध्ये ते अग्रेसर आणि त्यांनी सगळं छान नियोजन केलं होतं। दरवर्षी ते नियोजन करत होते। आणि आज झालेली खरं होती घटना खूप आमच्यासारख्या एका चांगल्या अधिकारीला आहे ही वाईट बातमी। आमच्या चांगला अधिकारी आमच्यातनं निघून गेल्यामुळं जिल्हा परिषदेत खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे। गोडसेजी तुम्हाला कसं कळालं, म्हणजे नेमकं यांचा मृत्यू झालेला, काय फोन आलता कोणाचा? काय मला त्यांच्या पुतण्याचा फोन आला की असा लिंगराज साहेबांचा ऍक्सिडेंट झालाय। मी लगेच सिव्हिल मध्ये आलो। तर सिव्हिल मध्ये इथं आल्यानंतर दुःखद घटना दिसली एकदम। गोडसेजी आता सिव्हिल मध्ये कोण कोण आले होते, काय थोडं अपडेट तिथली काय माहिती आहे? सिव्हिल मध्ये सर्वच कर्मचारी, वाईट बातम्या कळल्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी सिव्हिलला होते। सिव्हिलला खूप गर्दी, मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत। कार्यक्रम मंत्री शेट्टी साहेब आलेत, परत सर्व आमचे सर्व कर्मचारी। तुम्हाला धक्का बसला, म्हणजे विश्वास बसत नव्हता का कर्मचारी अधिकाऱ्यांना, म्हणजे नेमकं असं झालं? अजिबात वाटणार नाही, कारण आम्ही 5 वाजेपर्यंत आम्ही मिळून होतो, काम करत होतो 5 वाजेपर्यंत अभिलेख गृहाचं। त्यामुळे आम्ही 5 वाजताच आम्ही बाहेर पडलो, जाऊन घरी आंघोळच केली। दिवसभर ती धूळ वगैरे होती। आणि 6 वाजून 22 मिनिटं झालेले असं कळतंय। त्यांच्यासोबत कोण इतर कोण कर्मचारी होते का? कोण नव्हते, त्यांनी एकटेच होते। 2 व्हीलरवर होते का? 2 व्हीलर होता। त्यांचा फोन लागत नाही म्हणून त्यांचे मिसेस ऑफिसला आलते, पण त्यांना माहित बी नाही त्यांच्या मिसेसला असं झाले। त्यांच्या पुतण्याचा फोन आल्यामुळे आम्ही लगेच सिव्हिलला आलो। बरोबर। आता सिव्हिल मध्ये गर्दी आहे का? खूप गर्दी आहे, खूप कर्मचारी, जिल्हा परिषद सर्व कर्मचारी आलेले। त्यांना म्हणजे चेहरा बघितला का तुम्ही? त्यांचा चेहरा थोडा हे आहे, खरचटलेला आहे। म्हणजे नेमकं काय झालं, म्हणजे गाडी गेली का ती बलकर का असं काय ओढून? बलकर पंक्चर झाला होता आणि राईट साईडला असा आडवा झाला। आणि साहेब तिकडून येत होते, हैदराबाद साईडने सोलापूर साईडला येत होते। त्यांना गाडीच्या खाली बहुतेक गेले असतील असं। खूप मोठं वेदनादायी हा प्रसंग, खूप मोठी हानी झालेली आहे। खूप वाईट होतो, सर्व कर्मचारी। धन्यवाद।